नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. भारतीय शिपयार्ड समोर आगीचे तांडव. गॅस सिलेंडरच्या स्फोटाने परिसर गेला दणाणून. मिऱ्याबंदर येथे बीच नॅरिशमेंट प्रकल्प वेगाने सुरू, मात्र वाळू जाते मिरखरवाडा बंदरातून प्रश्नचिन्ह. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमुळे अनेक शाळाबाह्य मुले आली शिक्षण प्रवाहात. खेळ कुणाला कळला दैवाचा. सावर्डे ते गळ्याभोवती वीज गार्डिंग तार अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. आणि कर्ला वेलफेअर कमिटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. सुरुवातीलाच खळबळजनक बातमी आहे. भारतीय शिपयार्ड समोर आगीचं तांडव. गॅस सिलेंडरच्या स्फोटाने परिसर गेला दणाणून. मिऱ्याबंदर येथे असणाऱ्या भारतीय शिपयार्ड कंपनीसमोर लागलेल्या भीषण आगीत अनेक सिलेंडर्सचा स्फोट होऊन येथील परिसर दणाणून गेला. यामध्ये अनेक झाडामाडांचं तसेच कागदपत्रांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्याबंदर येथे असणाऱ्या एका बंद युनिटमध्ये एलपीजी गॅसच्या सहाय्याने वेल्डिंग कटिंगचं काम सुरू होतं. याच दरम्यान गुरुवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत त्या ठिकाणी असलेल्या अनेक सिलेंडर्सचा स्फोट झाला. हे स्फोट इतके भयानक होते की संपूर्ण परिसरच हादरून गेला. तसेच 3 सिलेंडर सुमारे 1000 फुटांवर जाऊन पडले. यातील एक सिलेंडर घटनास्थळावरून शेतावर जाऊन पडला, तर एक एलपीजीचा सिलेंडर सुमारे 700 ते 800 फुटावर हवेमधून पडल्यामुळे भला मोठा डांबरी रस्ताही उखडून त्यावर खड्डा पडलाय. तर तिसरा सिलेंडर भारतीय शिपयार्डच्या नौका बांधणीच्या ठिकाणी पडून पूर्ण त्याच्या चिंधड्या उडाल्या. या स्फोटामुळे पूर्ण लोखंडी शेड निखळून वाकून गेल्या, तर परिसराने आगीमुळे रौद्ररूप धारण केलं होतं. त्यामुळे अनेक माडांच्या आणि कलमांच्या झाडांचं नुकसान झालंय. तसेच परिसरात असणाऱ्या घरांनाही तडे गेले. याबाबत बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांच्याशी बोलताना येथील ग्रामस्थांनी सांगितलं. माझं नाव शिवराम बाबाजी पवार, राहणार मिऱ्याबंदर, घर नंबर 461. दुपारी 2:30 वाजता इथे भारतीय शिपयार्डच्या गोडाऊनमध्ये स्फोट झाला. त्याच्यामुळे आमच्या घराला परत तडा गेलेला आहे. नुकसान आता कसं सांगू, ते पंचनामा करतात. आता साहेब लोक ते बघतील तेव्हा, म्हणजे पुरं नुकसान झालेलं आहे माझं. तर साहेब पंचनामा करतायत. आम्ही आपलं समंजस, हा जो झालेला माहोल आहे तो आम्ही एकदम खराब झालेला आहे. तो आम्ही फक्त एक काम केलं आहे की तो जो मोठा होणारा ऍक्सिडेंट आहे मोठा, सांभाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न केला. कुठलाही मोठा इश्यू झाला असता पण आम्ही तो काय बरोबर आहे. त्या उंडणीचा काय तो बंदोबस्त करा, नाही तर त्या साईडला आमचं 2 पावलावरती घर आहे. त्याचं पेटलं तर त्याला जबाबदार कोणी राहायचं, त्यांनी आम्ही इथे येऊन सांगितलेलं आहे. दुपारी आम्ही जेवायला आलो होतो. कामावरून सुटलो होतो आम्ही. मोठा स्फोट झाला. जेवण म्हणजे आराम करत होतो, मोठा स्फोट झाला. काय यत्र आमचं घर आहे तिथं मोठा स्फोट झाला. तेव्हा आम्ही गेलो तिथं बघतो तर हा आमचा ऑक्सिजन बाटला पडला. आमच्या घराबिला तडबिडी गेले जरा. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषद तसेच फिनोलेक्स यांचे बंब काहीच वेळात दाखल झाले. तसेच रत्नागिरी तहसीलदार मशिंद्र सुकटे, नाचणेचे तलाठी एस.बी. जोशी, तलाठी अमोल पड्यार, मिऱ्याचे तलाठी धनश्री मयेकर, मंडळ अधिकारी के.ए. चव्हाण आदींसह फिनोलेक्स अग्निशामक दलाचे संतोष पावसकर, विक्रम सावंत, सुधीर शिर्के, अमर लाड, ओंकार पंडित यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीच्या स्फोटामुळे अनेक ग्रामस्थ धावून आले. त्यामध्ये सरपंच स्नेहा सावंत, उपसरपंच रुपेश सावंत, दिनेश सावंत, विकास सावंत उर्फ धाडस, संतोष सावंत, रक्षिता पालव, हेमंत चव्हाण, अरविंद शीतव यांच्यासह कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आणि बोटीवर काम करणारे खलाशी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. काही काळ या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आगीचं रौद्र रूप पाहून सर्वांचे धाबे दणाणले. मात्र या आगीमागचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी ते शोधून काढणे महत्वाचं आहे. त्यामुळे हे एक प्रकारे पोलिसांपुढे
आव्हानच आहे. तर कोट्यावधी रुपये खर्च करून मिऱ्या बंदर परिसरात आलावा येथे राज्य शासनातर्फे बीच नरिशमेंट हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पासाठी लागणारी वाळू ही मिरकरवाडा बंदरातून काढली जात असल्याने काहीच प्रश्नचिन्ह उभं राहिले. चला तर घेऊया या बातमीचा आढावा. रत्नागिरी शहर आणि परिसराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी राज्य शासनातर्फे मिऱ्या बंदर परिसरातील आलावा येथे बीच नरिशमेंट हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात लागणारी वाळू मिरकरवाडा बंदरातील काढून ठेवलेला गाळ वाळू म्हणून देण्यात येत आहे. एकूणच हा प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात अडकला असून या प्रकल्पात वाळू वापरली जाते की गाळ असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळूच्या नावाखाली या बीच नरिशमेंट प्रकल्पात गाळ टाकला जात आहे. यावर सर्व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. तसेच या ठिकाणाहून जेसीबीच्या सहाय्याने काढून ठेवलेला गाळ डंपरमध्ये भरून हे भरधाव वेगाने जात असल्यामुळे सर्व वाळू आलावाकडे जाणाऱ्या वाहन चालकांच्या डोळ्यात जात आहेत. यावर कडक निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी वाहनधारकातून केली जात आहे. शासनाच्या या प्रकल्पाचे काम हे वेगानं सुरू असलं तरी या बीच नरिशमेंट प्रकल्पात वाळूच्या नावाखाली गाळ वापरला तर जात नाही ना, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. तर यानंतरची बातमी आहे शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासंदर्भातील. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांच्या मुलांना शैक्षणिक स्वातंत्र्याची पहाट रत्नागिरीचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण कर्मचाऱ्यांमुळे पाहता आली आणि 21 मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली. हे आहे खरं सर्व शिक्षा अभियान. रत्नागिरी जिल्ह्यात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा ध्यास मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी घेतला आणि त्याला सहकार्य केलं बेस्ट टीव्हीने. रत्नागिरी तालुक्यातील अनेक शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावी आणि एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, जिल्हा परिषद शिक्षण सभापती विलास चाळके, शिक्षण समितीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे रत्नागिरी गटशिक्षणाधिकारी DB सोपनूर, याचप्रमाणे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख, तसेच ज्या गावात अशा प्रकारच्या मजुरांची मुले आहेत परंतु ती शाळाबाह्य आहेत अशा गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि शिक्षक या सर्वांच्या प्रयत्नामुळे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या 6 शाळाबाह्य मुलांना दाखल करून घेण्यात आलंय. तर त्या अगोदर 15 मुलांना विविध तालुक्यातून दाखल करण्यात आलं आहे. मुले शाळेत गेली तर समाज घडेल आणि शिक्षणाबरोबर देशाची गुणवत्ताही वाढेल. त्यामुळे परजिल्ह्यासह परराज्यातून आलेल्या या मजुरांच्या मुलांना शिक्षणाचे खऱ्या अर्थाने दरवाजे खुले झाले आहेत. पावस येथे आलेल्या या परराज्यातील मुलांचे आई वडील अनेक दिवस काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत, तर ही एवढीशी मुले त्यांना मदत करतात. हे पाहून बेस्ट टीव्हीने ही माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देताच सर्व सूत्रे हल्ले आणि आदेश दिल्यानंतर 4 तासात या सर्व मुलांना पावस येथील शाळेत दाखल करण्यात आलं. यासाठी शिक्षणाधिकारी DB सोपनूर तसेच शिक्षण सभापती विलास चाळके यांचे आणि केंद्रप्रमुख सय्यद गुरुजी यांचं योगदान लाभलं. वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल अशी वाक्य नेहमीच आपण ऐकत असतो, वाचत असतो. मात्र याचा खरंच गांभीर्याने कधी कोणी विचार केलाय का? तर याचं उत्तर कदाचित नाही असंच मिळेल. आपला भारत देश संपूर्ण साक्षर बनवायचा असेल तर प्रत्येकाने या प्रवाहात सामील झालं पाहिजे. खेड्यापाड्यातील मुले आणि शहरातील मुले असा फरक थोडाच असतो. फरक आहे तो संधीचा. बाकी मुलं ही मुलंच असतात. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे आज खऱ्या अर्थाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाची पहाट झाली आहे. त्यांच्या या कठोर निर्णय वजा आदेशाचं स्वागत करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. अरिहंत वृक्षी नवनिर्मिती, आदिनाथ नगर, TRP बस स्टॉप जवळ, रत्नागिरी. संपर्क 02352 22 शुभ कार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच. अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच. म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली. दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली. मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा. नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या,
समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली. लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा. 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा. नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी. नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ब्रेक नंतरची दुःखद बातमी आहे. खेळ कुणाला कळला दैवाचा. सावर्डे पिंपळ मोहल्ला येथे वीज वाहिनीच्या गार्डिंगची तुटलेली तार गळ्याभोवती अडकून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे पिंपळ मोहल्ला येथे जाणाऱ्या रस्त्यानजीक वीज वाहिनीची गार्डिंग तार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये अडकून तुटली आणि दुचाकी स्वाराच्या गळ्याभोवती ती तुटलेली तार अडकून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हातात नवी कोरी गाडी, तरुण वय आणि नेहमीप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्याची लगबग अशा घरातून बाहेर पडलेल्या संगमेश्वर बाजारपेठेतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा तरुण आपल्या ताब्यातील नवी कोरी गाडी घेऊन चिपळूण KTM कंपनीमध्ये जाण्यासाठी संगमेश्वर बाजारातून निघाला. तो सावर्डा पिंपळ मोहल्ला येथे आला असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला 11 kVच्या मुख्य वाहिनीच्या खालून जाणारी गार्ड वायर तुटली आणि त्यातून भीषण अपघात झाला. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी केली. माझी मिसेस आणि मुलगा इथून आम्ही चाललो होतो. इकडून मार्केटमध्ये चाललो होतो. बँकेमध्ये चेक डिपॉझिट करायला चाललो होतो. तर जातेवेळी मी इथेच जस्ट इथे बाजूला वायर तिथे स्पार्क झाली जोरात. थोडं स्पार्क झाल्यानंतर आम्ही घाबरलो. घाबरल्यानंतर आम्ही धावत थोडं पुढे गेलो. मुलाला घेऊन मी उचललं पुढे गेलो. घाबरून पुढे गेल्यानंतर पाठून ट्रक आला. त्यानंतर मला पाठून इथे जोरात आवाज आला ॲक्सिडेंटचा. तिथे ते पाठं बघितलं तर ॲक्सिडेंट जोर झाला. बाईक खाली पडली होती. ट्रक पुढे चाललाच होता. नंतर पुढे ट्रकला जाऊन थांबवला आम्ही आणि त्याला सांगितलं पाठी वायर अडकली आहेत बघ तुझ्या आणि ॲक्सिडेंट झाले. पाठी जाऊन बघ जरा लगेच काय झालं. कारण माझ्या जवळ मुलगा आणि मिसेस असल्यामुळे मी ती लोक घाबरली होती. त्यामुळे मी पुढे जाऊन थांबलो. कारण मी जास्त जवळ आलो नाही. इथं बसून तिथं जागा घेऊन पंचनामा करा. तुम्ही साहेब आहे तिथं म्हणून डिपार्टमेंटमध्ये सांगून ठेवतोय. तुमची जबाबदारी आहे. त्याला काय पैसे MECBचा आहे. कारण MECB कारण हायवे असून सुद्धा आज इथे 2 दिवसापूर्वी ग्राउंडवर सामने चालू होते व्हॉलीबॉलचे. त्यावेळी इथल्या ग्रामस्थांनी म्हणजे त्याला आम्ही दिलेलं आहे. त्या एका मुलानं फोन करून MECB 2 दिवस सांगतोय की लाईट गेलेली आहे, पार्किंग होत आहे, लाईन खाली आलेली आहे, हायवे आहे, ऍक्सिडेंट होय. परंतु ह्यांनी कुणीही त्याला दाद दिलेली नाही. कैक लोकांचे अर्ज पेंडिंग आहेत की आज लाईन तुटलेले आहेत, पोल तुटलेले आहेत, गंजलेले आहेत, शाळेजवळचे गंजलेले आहेत. परंतु अधिकारी इतका हलगर्जीपणा करतात. आज त्यामुळं नाहक आज 24 वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागला. तो निव्वळ या MECBमुळेच आणि MECBच्या अधिकाऱ्यांमुळेच. घरातून बाहेर पडताना या तरुणाला वाटलं सुद्धा नसेल की मृत्यू आपल्याला मगरमिठीत घ्यायला तयार असेल. त्यामुळे सर्वांनी अत्यंत सावधपणे वाहन चालवणे गरजेचं आहे. कारण खेळ कुणाला कळला दैवाचा. भविष्यात काय घडलंय आणि पुढच्या क्षणी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा सावधान. जीवन अमूल्य आहे. वाहन काळजीपूर्वक आणि सुरक्षित चालवा असं बेस्ट टीव्ही आवाहन करत आहे. तर कर्ला, जुवे, आंबेशेत आणि राजेवडा येथील 2016 मध्ये चांगल्या गुणांनी SSC आणि HSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कर्ला वेलफेअर कमिटी आणि कर्ला जमातुल मुस्लिमीन कर्ला यांच्या वतीने संपन्न झाला. या समारंभात 57 मुलामुलींचे सत्कार करण्यात आले. त्यामध्ये मुलींची संख्या जास्त होती. 2016 मध्ये HSC चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या
राहिया म्हसकर 78.77%, रिफान मुनाफ सोलकर 77.23%, सना होडेकर 76.92%, तैबा नाटेकर 76.62% आणि रब्बना सोलकर 76% यांनी घवघवीत यश मिळवलं. तसेच एसएससी मध्ये कर्ला येथील श्रेयस लिमये 94.80%, अश्विन गडकरी 90.40%, अजिया सोलकर 88.80% आणि 14 अन्य विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. या सर्वांचे सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात समद हाफिज साहेब यांच्या कुराण पठणाने झाली. आपल्या बुलंद आवाजाने मुख्तार भाई यांनी नाथ पेश केली. गेली 25 वर्षे ओमान या आखाती देशात इंग्रजी अरबीचे लेक्चरर राहिलेले मुश्ताक पेटकर आणि मौज्जमा पेटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मौज्जमा पेटकर यांनी आपले मार्गदर्शनपर विचार उपस्थित विद्यार्थी वर्ग आणि पालकांसमोर मांडले. मुलींना शिकवणे ही काळाची गरज आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांवर आणि मुलांनी आपल्या पालकांवर विश्वास ठेवला पाहिजे, हेही फार महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हर गांव इस तरह की जो हौसला अफजाई हमारे बच्चों की करे तो बहुत कुछ आगे अपने बच्चे जा सकते हैं. डेफिनेटली मुझे इसकी खुशी इतनी हो रही है क्योंकि मेरा भी एक गांव है सेटोरा. मैं भी चाहती हूँ कि मेरे गांव के लोग भी ऐसे आगे कुछ करें. करते भी होंगे लेकिन इतने पैमाने पे नहीं होता है वहाँ पे. लेकिन मैं यहाँ इसलिए ज्यादा खुश हूँ क्योंकि इन बच्चों को ढूंढ के निकालना, ऐसे ये जो मोती निकालते हैं दरिया से वैसे मोती है ये हमारे, जो खान से कोयले में से हीरा निकलते वैसे हीरे हैं हमारे. मैं इन लड़कियों के लिए इतनी खुश हूँ क्योंकि गए साल भी मेजोरिटी लड़कियों की थी, इस साल भी लड़कियों की है. तो मुझे गुजारिश इन लड़कियों के पेरेंट्स से है कि ये बच्चियां बड़ी मेहनत से यहाँ पे पहुंची है और उसे आगे लेके जाना आपका फर्ज है. और प्लीज, क्योंकि कभी ऐसा होता है कि लड़कियां चाहती है पढ़ना लेकिन घर के हालात होते हैं, माँ बाप नहीं चाहते कि अपनी लड़कियां कॉलेज जाए, आगे जाके पढ़े. उन पेरेंट्स के लिए मेरी दिल से एक गुजारिश है, प्लीज आप इन लड़कियों को आगे भेजिए, उनको अपने पैरों पे काबिलियत खड़ा होने की उनको एक एक चांस दीजिए. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. यामध्ये रिफान मुनाफ सोलकर हिने आपण भविष्यात काय करणार याबद्दल सांगितलं. Every young talent in this ceremony is telling us about the undiverted efforts undertaken by them to achieve great success. I owe my gratitude to my parents and my teachers, because without their support, this wouldn't have been possible. My best wishes to all the students for their bright future ahead. With these few words, I would like to take my seat. Thank you. तर तैबा सोलकर हिने आपण भविष्यात IAS ऑफिसर होणार असल्याचं सूचित करत आपल्या देशात फक्त 3% मुस्लिम समाजातील विद्यार्थी हे IAS ऑफिसर असल्याचं सांगितलं. मेरा नाम तैबा रफीक बोलकर है और मैं अभी FYBA में सीख रही हूँ. मैं आगे जाकर UPSC एग्जाम देकर IAS ऑफिसर बनना चाहती हूँ और इसके लिए जिस तरह से मुझे मैंने ये सोचा कि ये एम है मेरा, उसके पीछे एक वजह है कि जब मैं स्टैंडर्ड 7th में थी उस वक्त मैंने एक अखबार पढ़ा, उसमें UPSC और मुसलमान इस तरह कुछ कंपैरिजन दिया हुआ था और उसमें हमारी तादाद सिर्फ 3%. उस वक्त इस पर किसने ज़्यादा ध्यान नहीं दिया, मुझे भी कुछ मालूमात नहीं थी. लेकिन जब मैंने इस बारे में मालूमात निकाली तो मुझे इतना कुछ समझ में आया कि मुल्क के तरक्की में और अपनी कौम की तरक्की के लिए अगर मैं इस फील्ड में जाऊंगी तो ज़रूर हमारी जो कौम है वो बहुत आगे जा सकती है. और इसके लिए विद्यार्थ्यांचे मनोगत झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.
शेवटी मुश्ताक मुल्ला यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून तसेच कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत राहू असं सांगितलं आणि आपल्या नेहमीच्या शैलीत 2 शेर सादर केले. तुम अपने खेतों को कुएं खोदकर सैलाब करो, सिर्फ हाथ फैलाने से बारिश नहीं होती. मुश्किलें नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. खौफ बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. अपने खेतों को कुएं खोदकर सैलाब करो, सिर्फ हाथ फैलाने से बारिश नहीं होती. तुम अपने खेतों को कुएं खोदकर सैलाब करो, सिर्फ हाथ फैलाने से बारिश नहीं होती. और फिर एक बार आपसे मुखातिब होकर इतना ही कहूंगा, मुश्किल नहीं कुछ दुनिया में, मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. केवळ 6 वर्षापूर्वी कर्ला वेलफेअर कमिटीची स्थापना झाली आणि त्यामध्ये 5 वर्ष सतत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून या कमिटीने कर्ल्यातच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरीमध्ये आपली छाप पाडली आहे. असेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम सर्वत्र आयोजित केले तर त्यांना स्फूर्ती मिळून ते आणखीनच चांगल्या प्रकारे यशस्वी होतील. शिक्षणाचा प्रसार होईल आणि शिक्षण घेण्यासाठी मुलं मुली पुढे येतील. देशात साक्षरतेचे प्रमाण वाढेल आणि स्वच्छ भारताप्रमाणे साक्षर भारताचे स्वप्न देखील पूर्ण होईल यात शंका नाही. गुणवंत विद्यार्थ्यांचे बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे अभिनंदन. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भारतीय शिपयार्ड समोर आगीचे तांडव, गॅस सिलेंडरच्या स्फोटाने परिसर गेला दणाणून. मिऱ्या बंदर येथे बीच नॅरिशमेंट प्रकल्प वेगाने सुरू, मात्र वाळू जाते मिरकरवाडा बंदरातून प्रश्नचिन्ह. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमुळे अनेक शाळाबाह्य मुले आली शिक्षण प्रवाहात. खेळ कुणाला कळला दैवाचा, सावर्डे ते गळ्याभोवती वीज गार्डिंग तार अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. आणि कर्ला वेलफेअर कमिटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न. या बातमीपत्रात येतच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.